तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कशात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. या ठिकाणी विनोद अण्णांनी बोर्ड लावलेला आहे. त्यांची इच्छा आहे की मी ते वाचावं. तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे. विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांची उमेदवारी जाहीर होताच कोपरगाव शहरात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. काल सायंकाळी विवेक कोल्हे यांचे शहरात आगमन होताच कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं. पुष्पा स्टाईलमध्ये एंट्री करत मॅच झुकेगा नाही साला या अंदाजात विवेक कोल्हेंनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांच्या या स्टाईलने कार्यकर्त्यांची मनं जिंकली असून सध्या त्यांचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावेळी शहरात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत कोल्हे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भाजप तसेच मित्रपक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत जल्लोष व्यक्त केला. ढोल ताशांच्या गजरात गुलालांची उधळण करत घोषणाबाजी देत कार्यकर्ते नाचत गाजत मिरवणुकीत सहभागी झाले. विशेष म्हणजे जेसीपीच्या साह्याने कोल्हे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला, ज्यामुळे मिरवणुकीचं एक आकर्षण आणखीनच वाढलं. या संपूर्ण मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीमुळे कोपरगाव शहरात उत्साही आणि जल्लोषमय वातावरण निर्माण झालं. एकंदरीत जंगी स्वागत, जल्लोष आणि पुष्पा स्टाईलमधील दमदार एंट्रीमुळे विवेक कोल्हेंनी कार्यकर्त्यांची मनं जिंकली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर या भव्य मिरवणुकीचा समारोप विवेक कोल्हे यांच्या भाषणाने झाला. आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत पुढील राजकीय वाटचालीबाबत संकेत दिले. भाषणाच्या शेवटी त्यांनी तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे असा शेर सादर करत विरोधकांना सूचक इशारा दिला. या शेरनंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट होत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी आले. फार काही आपल्याशी बोलणार नाही, फक्त धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे ही नवी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांना अभिवादन करतो. आदरणीय ताई दादांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष आपण संयमाने या ठिकाणी थांबलो होतो. त्याचंच फळ आज आपल्या पक्ष नेत्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याबद्दल कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आपणही टाळ्या वाजवून जोरदार त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे. मी धन्यवाद धन्यवाद म्हणतो, तुम्ही देवाभाऊ धन्यवाद म्हणायचं आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. भारत माता की, भारत माता की. आज जो काय आमदार रूपी संधी मला मिळालेली आहे त्या सगळ्यांमध्ये तळागाळातील आपल्या सगळे कार्यकर्त्यांचं पोट हिस्स्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, इतर हक्कामध्ये तुमचं देखील नाव आहे. त्यामुळे जितका मला अधिकाराने तुम्ही हात धरून आपलं काम त्या ठिकाणी सांगा. त्या येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठलंही काम असेल तर मांदी ठोकून आणि दंड झोपटून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उभं राहील. यापुढे कुठला अन्याय आपल्याला सहन करायचा नाही. कोपरगावपुरती नव्हे तर पक्षाने ज्यावेळेस अशा पद्धतीची आपल्याला संधी देते तर पक्ष सांगल त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटना वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पोलीस यंत्रणेचे विशेष आभार मानतो. आमच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपल्या सर्व नागरिकांची असेल, शासकीय यंत्रणेची असेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. या ठिकाणी विनोद अण्णांनी बोर्ड लावलेला आहे. त्यांची इच्छा आहे की मी ते वाचावं. तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. कुठलाही उत्मात माज आपल्याला करायचं नाही आहे. आलेली संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून करायचंय. पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला अवंतर न बोलता आपलं काम बोललं पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे. त्याबद्दल आपण पुन्हा आले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार.